नमस्कार मित्रांनो, मी आहे भाविक आणि वेलकम टू यूट्यूब चॅनल फूड अँड ट्रॅव्हल बने। तर आज आपण आलोय शिल्पोत्सवमध्ये। हा शिल्पोत्सव जो लागलाय तो बोईसर मध्ये स्थित असलेल्या सर्कस ग्राउंडवरती जो तारापूर रोडला आहे। हा शिल्पोत्सव 15 दिवस चालणार आहे आणि त्याचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत। शिल्पोत्सव म्हणजे एका छतखाली आपल्याला हँडलूम्स, नंतर मग आर्ट्स आणि फर्निचर, क्लासिक फर्निचर असे भरपूर सगळे स्टॉल्स आहेत आणि लोकल जे आपले ट्रेडिशन कल्चर आहे त्याचे प्रोडक्ट्स वगैरे इकडे विकायला असतात। तर एक्झिबिशन कम सेल्स आहे इकडे, तर तुम्ही पण एकदा इथे व्हिजिट करा, आर्टिफॅक्ट्स वगैरे बघा, जे आपल्याला आवडेल ते आपण खरेदी वगैरे करून घ्या। तर या शिल्पोत्सवाला आपण कसं येणार, तर शिल्पोत्सव आहे बोईसरला स्थित असलेलं सर्कस ग्राउंडवरती, जे बोईसर वेस्टला आहे तारापूर रोडला पुरोहित हॉलसमोर, जिकडे येण्यासाठी शेअरिंग रिक्षा वगैरे पण अवेलेबल आहे आणि स्टेशनपासून 15 मिनिट वॉकिंगवर आहे।
शिल्प उत्सव आम्ही बघितलेला आहे. आता आम्ही बाहेर आलो, खूप छान आहे. हँडलूम्स आहेत, आर्टिफॅक्ट्स आहेत, क्लासिक फर्निचर्स वगैरे आहेत, भरपूर स्टॉल्स आहेत, पुस्तकं वगैरे पण आहेत. तर आतमध्ये कन्फर्म केल्यावरती कळलं की हा शिल्प उत्सव महिनाभर चालणार आहे आणि सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे. आणि यावेळेला शिल्प उत्सवाचं सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे ते छोटे छोटे मिनी वॉटरफॉल्स आहेत, ते तुम्ही माझ्या मागेच बघू शकतात. जे शिल्प उत्सवाच्या स्टार्टिंगलाच आहे, तर ते बघून खूप छान वाटते आणि मन एकदम भारावून होते. तर तुम्ही पण लवकरात लवकर इकडे व्हिजिट करा आणि आपल्याला आवडेल ती वस्तूची खरेदी करून घ्या. तर आपल्याला इकडे यायचं असेल तर आपल्याला बोईसर वेस्टला तारापूर रोडवर असलेल्या सर्कस ग्राउंडवरती यावं लागेल, जे पुरत थालीच्या समोरच आहे. तर आजचा जो ब्लॉग आहे आज आम्ही इकडेच एंड करत आहोत. आपला हा ब्लॉग कसा वाटला तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि भरपूर लाईक आणि शेअर करा. तर भेटूत आपण एका नवीन ब्लॉग सोबत. ये तेरी हंसी पर मैं मर ही ना जाऊं,